नमस्कार, मी डॉक्टर निलेश विठ्ठलराव थोरात, MBBS MD, चेअरमन कनिष्का ज्ञानपीठ आरोग्य संस्था सातारा या माध्यमातून गेली 15 वर्ष आपण ही संस्था चालवत आहोत। यामध्ये तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की 10वी पास 12वी पास तसेच 10वी नापास 12वी नापास मुलांसाठी ही संस्था अविरत कष्ट करत आहे आणि नमूद करू इच्छितो या संस्थेमार्फत पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये आपल्याला सुवर्ण संधी आहे। त्याचा फायदा असा आहे की या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये तुम्ही जॉब्सची 100% तुम्हाला खात्री आहे। सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळतात, त्याच पद्धतीने मोठमोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण नोकऱ्या मिळतात। याचं जिवंत उदाहरण आपल्या कॉलेजमधून कनिष्का नर्सिंग कॉलेज व कनिष्का पॅरामेडिकल कॉलेजमधून ज्या मुलांनी शिक्षण घेऊन नोकऱ्यासाठी अप्लाय केलं त्यामध्ये आज ही मुलं सिव्हिल हॉस्पिटल सातारा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBS सातारा, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड, संजीवन हॉस्पिटल, प्रतिभा हॉस्पिटल, साई अमृत हॉस्पिटल अशा विविध सातारमधल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये हे जॉब करत आहेत मुलं। इतकंच नाही, पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल, मुंबईमध्ये JJ हॉस्पिटल, काही मुलं ही दुबईला त्यांच्या सरकारी खात्यात नोकरीला लागलेली आहेत। एक मुलगी इंग्लंडमध्ये जॉबला लागलेली आहे, ती पहिल्यांदा कृष्णा हॉस्पिटलमध्ये काम करत होती, आता ती इंग्लंडला गेलेली आहे। त्याच माध्यमातून या मुलांना आपण कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत त्याची मी आज तुम्हाला माहिती देतो। प्रथमतः तुम्हाला सांगायला हरकत नाही की या कोर्सेसना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, इंडियन नर्सिंग काउन्सिल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, MSBVC, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा विविध सरकार मान्य कोर्सेसची उपलब्धता आपण केलेली आहे। आता एक एक कोर्स मी तुम्हाला सांगेन, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास करावा। एक ANM नर्सिंग कोर्स, ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी कोर्स, हा 2 वर्षाचा कोर्स आहे। हा पीडियाट्रिक आणि गायनॅक म्हणजे डिलिव्हरी, सीझर आणि लहान बाळ यांच्याशी संबंधित कोर्स आहे। या कोर्स पास केल्यानंतर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल कोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी जॉब मिळतो। पुढचा कोर्स GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी कोर्स, हा 3 वर्षाचा कोर्स आहे। त्याला 12वी पास क्रायटेरिया आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही फॅकल्टी चालते। यावर्षी कंबाईन एंट्रन्स टेस्ट नर्सिंग हे त्यांनी परीक्षा घेण्याचं योजलं होतं, परंतु यावर्षी मला डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकतं। पुढच्या वर्षीपासून मात्र CET नर्सिंग द्यावी लागेल। पुढचा कोर्स DMLT 2 वर्षाचा कोर्स आहे, 10वी नंतर करू शकता, 12वी नंतर करू शकता, महाराष्ट्र शासनाची मान्यता। त्यानंतरचा पुढचा कोर्स आहे BSc PG DMLT कोर्स, BSc पास पाहिजे। PG DMLT 1.5 वर्षाचा कोर्स आहे, 6 महिने इंटर्नशिप आहे, त्याला MSBT बोर्डची मान्यता आहे। या मुलांना MBBS कॉलेजला टेक्निशियन म्हणून, सिव्हिल हॉस्पिटलला टेक्निशियन म्हणून काम करता येतं, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, रुरल हॉस्पिटल या ठिकाणी काम करता येतं। पुढचा कोर्स आहे तो डायलिसिस टेक्निशियन कोर्स, हा 2 वर्षाचा कोर्स आहे, महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे। एक्सरे टेक्निशियन कोर्स, तो पण 2 वर्षाचा कोर्स आहे। या मुलांना अतिशय डिमांड आहे। एक्सरे टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियनचे तुम्ही शिकत असतानाच तुम्हाला स्टायपेंड दिला जातो, शिकत असतानाच तुम्हाला जॉबची पण अपॉर्च्युनिटी असते। आनंदाने अजून नमूद करू वाटतं की आपल्या कनिष्का नर्सिंग कॉलेजच्या मुली ह्या कमवा आणि शिका योजनेमधून वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये शिकत असतानाच त्यांना स्टायपेंड सुरू झालेले आहेत। त्यामध्ये साई अमृत नर्सिंग होम, प्रतिभा हॉस्पिटल, सातारा हॉस्पिटल, सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी या मुली ट्रेनिंग घेत आहेत। पुढचं सांगायचं नमूद करू इच्छितो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या मुलींना महाराष्ट्र शासनाची समाज कल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळते। त्यांना दरवर्षी 50,000 रुपये अनुदान, असं 3 वर्षात 1.5 लाख रुपये अनुदान मिळत असते आणि ते त्यांच्या खात्यावर जमा होत असते शिष्यवृत्ती। ओपन कॅटेगरीची ज्या मुलं मुली आहेत त्यामध्ये हिंदू समाज, मराठा समाज किंवा मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज यांना परिमल फाउंडेशन
ही महाराष्ट्र शासनासारखी शिष्यवृत्ती 1.5 लाख रुपयाची शिकण्यासाठी देत असते. पुढे तसेच या मुलींना ज्यावेळी हॉस्टेलला मेसला ही त्यांना गरज असते त्यावेळी त्या मुलींची आपण सोयी इथं मुलींची केलेली आहे. हॉस्टेलचे त्यांचे सेपरेट हॉस्टेल आहे. मुलींचं सेपरेट हॉस्टेल आहे, 40 मुलींची सोय केली आपण. मुलांचं सेपरेट हॉस्टेल आहे, त्यांची 20 मुलांची सोय केली. या मुलांना SC आणि ST समाजाच्या मुलांना समाज कल्याण खात्यातर्फे स्वयं आणि स्वाधार योजना या हॉस्टेलच्या आहेत. हॉस्टेल आणि मेसच्या त्यांना दर 6 महिन्याला 27,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होत असतात. तसेच सारथी योजना ही ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी, बहुजन समाजाची बाकीची जी मुलं आहेत त्यामध्ये मराठा असेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई आणि 18 पगड जाती जमाती सर्व मुलांना हॉस्टेल आणि मेससाठी 6 महिन्याला 27,000 किंवा महिन्याला 4,000 रुपये या पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा होत असतात. तसेच पुढच्या सवलतींमध्ये तुम्हाला एज्युकेशनल लोन, शैक्षणिक कर्ज हे मिळू शकतं. सगळ्या नॅशनल बँका, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, हे तुम्हाला 6% व्याजदरानं शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत असतात. इतकंच नाही तर मुस्लिम समाजातल्या मुलींसाठी किंवा ख्रिश्चन समाजातल्या मुलींसाठी जे अल्पसंख्याक आहेत त्यांना मौलाना अब्दुल कलाम आझाद बँक आहे राजवाड्यावर, ती पण शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. तर बिनव्याजी असतं, 3 वर्षे त्याला व्याजही नसतं. ह्या सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आपल्या या कनिष्का ज्ञानपीठ आरोग्य संस्था सातारा याच्या माध्यमातून मुलांसाठी मुलींसाठी आपण देत असतो. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे सर, 10वी पास 12वी पास मुलांचं झालं, 10वी नापास 12वी नापास या मुलांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम सुवर्ण संधी बाकीच्या कोर्सेसच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये नेत्रचिकित्सा सहाय्यक हा 6 महिन्याचा कोर्स आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका नर्सिंग कोर्स हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्याला 10वी पास 10वी नापास सगळे मुलं चालतात. CMLT कोर्स आहे 10वी नंतर, तो 1 वर्षाचा आहे. त्याला सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरची मान्यता आहे. ऑपरेशन थिएटर सहाय्यक कोर्स आहे, एक्सरे टेक्निशियन कोर्स आहे, ICU टेक्निशियन कोर्स आहे, पंचकर्म सहाय्यक, आहार तज्ज्ञ, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डायलिसिस टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्सेस असे विविध प्रकारचे 70 कोर्सेस, पॅरामेडिकल कोर्सेसचा प्लॅटफॉर्म, असा हा तगडा प्लॅटफॉर्म, स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप करून दिलेला आहे की ज्यामध्ये ज्या मुलांना 10वी पास नापास, 12वी पास नापास, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या फॅकल्टीची मुलं या कोर्सेसना ॲडमिशन घेऊन चांगल्या पद्धतीचं करिअर डेव्हलप करून सरकारी खात्यात नोकरीला लागू शकतात आणि सातारा जिल्ह्यातील प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ही मुलं काम करू शकतात, त्यांना नोकरी लागू शकते. बरं, आता पगार म्हटला तर साधारण स्टार्टिंग पगार 15 ते 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त प्रायव्हेटमध्ये 25 ते 30,000 रुपये महिन्याला पगार हा ह्या मुलांना मिळत असतो. इतकंच नाही, ज्यावेळी ही मुलं गव्हर्नमेंट जॉबला लागतात, सरकारी खात्यात नोकरीला, त्यावेळी यांचे स्टार्टिंगचे पगार 35,000 रुपये महिना आणि 11 महिन्याच्या ऑर्डर नंतर या मुलांना 3 ते 4 वर्षामध्ये 70,000 रुपये महिना पगार हा सरकार प्रोव्हाइड करत असते. करोनाच्या काळात असेल किंवा त्यानंतर सुद्धा असेल, सगळ्यांना आपल्याला माहीत झालेलं आहे की वैद्यकीय फील्डमध्ये किती महत्त्व आहे ह्या सगळ्या नर्सिंग स्टाफचं, टेक्निशियन कोर्सेसच्या मुलामुलींचं. आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतः पायावर उभे राहून तुमच्या स्वतःची तसेच तुमच्या कुटुंबाची प्रगती करत असता. आपल्या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून शिकलेली मुलं ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा सातारा सिटीमधून, प्रत्येक ठिकाणी आपल्या कनिष्का नर्सिंग कॉलेजची मुलं तुम्हाला आढळून येतील. चांगल्या पद्धतीचे जॉब करतायत, चांगल्या पद्धतीची कमाई करतायत. तुम्ही जरी पुण्याला गेला तरी मी हॉस्पिटलची नावं सांगितलेली आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे MBBS कॉलेज आहे साताऱ्याचं, तिथं सुद्धा आपली 25 ते 30 मुलं DMLTच्या माध्यमातून, एक्सरे टेक्निशियनच्या माध्यमातून आणि नर्सिंगच्या माध्यमातून जॉबला लागलेली आहेत. सिव्हिल हॉस्पिटल सातारा जरी गेला तरी 25 ते 30 मुलं आत्ता तिथल्या DMLT लॅबमध्ये, वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये हे जॉब करत आहेत, काम करत आहेत. तुम्ही रुरल हॉस्पिटल कोरेगाव असेल, रुरल हॉस्पिटल मेढा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे असेल, कनेर असेल, कुठल्याही ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. कनिष्का नर्सिंग कॉलेजची मुलं तिथं जॉब करतायत, चांगली नोकरी करतायत. मला तुम्हाला प्रेमाने आणि एक
तांत्रिकदृष्ट्या हे सांगू इच्छितो की तुम्ही आपलं कॉलेज बघायला या. आपल्या कॉलेजचा ॲड्रेस असा आहे कनिष्का नर्सिंग कॉलेज, कनिष्का पॅरामेडिकल कॉलेज, अक्षय ब्लड बँकेच्या जवळ. डॉक्टर चेतन जठार किंवा डॉक्टर दीपांजली पवार मॅडम डायबेटॉलॉजिस्ट यांच्या शेजारीच 8,000 स्क्वेअर फूटची 2 मजली बिल्डिंग आहे. तिथं आपलं कॉलेज चालतं. आपल्या कॉलेजला अतिशय उत्तम प्रतिसाद ॲडमिशनला मिळाल्यामुळं आपण सदर बाजारला अजून एक 9,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग 3 मजली आपण घेतलेली आहे. तिथं पुढचे जे BSc नर्सिंग कोर्सेस आहेत, 11वी 12वी सायन्स कोर्सेस आहेत आणि नीट परीक्षा असेल, त्यानंतर JEE परीक्षा असेल, त्या मुलांच्या मार्गदर्शनासाठी आपण आता पुढचे कोर्सेस सुरू करत आहोत. हेही मला अभिमानानं नमूद करू वाटतं. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.